जय श्रीराम. आज हांव देवा कडेन मागता डॉक्टर केतन भाटेकाराक आत्माक शांती मेळो म्हण. सो जो गोंयकारा साठी जो घडले खूबच नेगेटिव्ह घडले आणि स्पेशली फोंडा लोकांसाठी तर खूबच लॉस जाले. सो ह्या दिवसान जो सोशल मिडियावर जो चल्ला किंतु परंतु हेजे बद्दल म्हाका एक क्लियरिटी दिवपा जाय आशिल्ली. जो क्लियरिटी मेळटली तुमकां एस्ट्रोलॉजी थ्रू की हे गेले बर्थ चार्टा भितर कितें आसा. सो आमी आतां तेजी बर्थ चार्ट चेक करया. ह्या ऑलरेडी हांव तुमकां इंस्टाग्रामार दिला. सो आतां तुमकां डिटेल सांगता. ह्या जो बर्थ चार्ट आसा पळय ही आसा डॉक्टर केतन भाटेकर. लास्ट इयर तो म्हाजे कडेन पर्सनली येयल्लो. जेन्ना जो पर्सनली येयल्लो तेन्ना म्हाका ताणें डिटेल दिल्ले आपले बर्थ चार्टा बद्दल. तेगेले बर्थ चार्ट आसा डेट 20/12/1984 थर्सडे आणि टायमींग आसा अर्ली मॉर्निंग 4:45 AM. आणि स्पेशली हे पळया तुमी पर्सनली दाखयता तुमकां वृश्चिक रास दाखयता, विशाखा नक्षत्र चतुर्थ चरणांक दाखयता. सो ह्या बर्थ चार्टा प्रकार तेजी कशें आसा बर्थ चार्ट हे तुमकां आतां कळटलें. सो ह्या बर्थ चार्टा भितर तेगेली लग्नेश दाखयता मंगळ चतुर्थ स्थानां सुखस्थान आसा बरो बसला. सो आनी हांगा एक चंद्र नीच बसला. पण एक नेगेटिव्ह म्हणल्यार केतू जेन्ना बसता एक्टीव आसता मनुष्य. पण कशें आसता केतू आनी राहू ही नेगेटिव्ह ग्रह असतात. आणि तेजी अनेक नेगेटिव्ह म्हणल्यार हे आमचे 8वें घर म्हणटा आमी. दीस इज 8th हाऊस. 8th हाऊस जेन्ना तुमकां फर्स्ट हाऊसा जेन्ना कनेक्शन जाता जेन्ना केन्ना केन्ना खूब लोकांक कुंडली अपमृत्यू योग आसता. कळ्ळें तुमकां. सो ही हांगा तेगेली 8वें घराक कनेक्शन आसा. आनी तेजे आतां आमी डिटेल चार्ट हे पळया. आमकां मेन केपी कुंडली आसता. केपी कुंडली भितर तुमकां डिटेल मेळटले ह्या मनशा बद्दल हे पळया. सो लग्नेश जेन्ना थर्ड हावसा बसता जाल्यार हे लोक पराक्रमी असतात. मंगळ थर्ड हावसा बसप म्हळ्यार पराक्रमी असतात. बुध आसा खूबच एक्टीव आसा. फक्त कितें 8th हावसा कनेक्शन आशिल्ल्यान इट इज नेगेटिव्ह. आनी जेन्ना हांवें तेगेली बर्थ चार्ट चेक केली आनी ताका मॅरेज वायज जेन्ना हांवें ताका उलयली तो म्हणपालो आपणाक मॅरेज वायज तूं कांय पळोवपाक नाका, आपणाक फक्त पॉलिटिकल लायफ पळय. कारण जेन्ना हांवें मॅरेज लायफ सुद्दां तेगेली चेक केली जाल्यार तेगेली 7th हाऊस म्हळ्यार मॅरेज लायफ आसता. राहू बसता तेन्ना ऑब्स्टेकल भरपूर आसता, नेगेटिव्ह खूब आसता. सो ते पण तेगेली जेन्ना आमी पॉलिटिकल लायन चेक करतात तेन्ना तेगेली कुंडली भितर रवी आसा, व्हेरी स्ट्रॉंग पोजिशनां आसा. कळ्ळें तुमकां. आनी गुरूय बसला. सो आध्यात्मिकय आसतात आनी पॉलिटिकली स्ट्रॉंग असतात. आनी जेन्ना चतुर्थ स्थानाक मंगळ जे बसता हांगा ह्या जेन्ना लग्न चार्टा भितर जाल्यार पब्लिसिटी भरपूर आसता तेंचे कडेन, कॉन्टेक्ट भरपूर आसता लोकांची. कळ्ळें तुमकां. सो स्पिरिच्युअली बी बरो स्ट्रॉंग आशिल्लो तो. पण एक नेगेटिव्ह आशिल्लो ह्या कुंडली भितर हे तुमकां आतां स्पेशली केपी कुंडली दाखयता. जो हांव एक एस्ट्रोलॉजर तो तुमकां डिटेल दाखयता त्यासाठी. हे पळया राहू आनी केतू हेजे भितर सगळे तेगेली कुंडली हे जो बाकीची ग्रह बसलात ताका म्हणटा आमी काल सर्पदोष. जेन्ना कुंडली भितर राहू केतू भितर जेन्ना सगळे ग्रह बसतात तेन्ना खंय ना जाल्यार खंय सर्पदोशाचो खंय ना जाल्यार घराण्या भितर दोश दाखयता. सो त्यासाठी हांवें ताका सांगलेलें तुजी कुंडली भितर सर्पदोश दाखयता. आनी तेणें म्हणलें म्हाका की आपूण ऑलरेडी महाकाला वसत आसता आनी आपूण थंय सगळी पुजा केला. सो म्हाजें म्हणणें अशें आसा की जेन्ना जेन्ना कोणाक सर्पदोश आसा तेमी स्पेशली कुक्के सुब्रमण्या वचून पुजा करची पडटा. कारण कुक्के सुब्रमण्या एक स्पेशली अशी देवूळ आसा की तेजे बद्दल तुमकां गुगलावर डिटेल मेळटली, कथा मेळटली. सो थंय कितें दाखयलां खबर तुमकां की ज्या मनशाक सर्पदोश आसा तेणें थंय एक तीर्थ आसा कुमारधारा म्हणून. त्या तीर्था वचून स्नान करचें पडटा. स्नान करून ती पुजा करूं जाय आनी पुजा जाले नंतर सुद्दां ती स्नान करची पडटा. ताका कुमारधारा नदी म्हणटात. ते तीर्थ आमी म्हणटा ताका. थंय स्नान करून ती पुजा करूं जाय तेन्नाच तुमची पुजा कंप्लीट म्हणटात, नाजाल्यार इनकम्प्लीट पुजा जाता. आनी खूब लोकांक कमीच कमी म्हाजे खंयच्यान तर स्पेशली गोंयच्यान 1000 लोक तर वचून आतां पुजा करून येयलात आनी तांकां रिजल्ट ऑलमोस्ट 99% लोकांक एकदम परफेक्ट रिजल्ट मेळ्ळा. सो तुमकांय हांव रिक्वेस्ट केला केन्ना तुमची सर्पदोश दाखयता
जाल्यार तुमी हांगा लोकल कोणा कडेन करूं वचनाकाच. तुमची ओन्ली ताजे रिजल्ट तुमकां 10% आसतली. स्पेशली तुमी सुब्रमण्य वचा आनी थंय वचून ती पुजा करा. ऑनलायन बी कॉन्टेक्ट आसा, नाल्यार आमचे कडेन भटाचे कॉन्टेक्ट तुमकां दिवं शकता आमी. तुमी वचून ती डायरेक्टली पुजा करूं शकतात. सो ह्या कुंडली भितर आतां मेन आमकां जाय की अपमृत्यू कित्याक जालो. हेका आमी म्हणटात ज्या आयुश्यार तेगेल्या आसपास 41 एजार तेगेलें डेथ जाला हेजें कारण हाका आमी अपमृत्यू म्हणटात. 70 म्हणलें की आमी पूर्ण आयुश्य, आनी कलियुगा भितर 60-70 आमी आतां पूर्ण आयुश्य धरपाचो. 100 आमी धरूं शकनात एज पर कलियुग. सो तेगेले आतां प्रेजेंट जो घडला इट इज अपमृत्यू. कारण हे सर्दोशा कारणान ही सगळी गजाली घडला, कळ्ळें तुमकां न्ही. सो ज्यो घडली ती खूबच वायट घडली. हांव देवा कडेन मागता हेजे देवान आत्माक शांती दिवपाची. हे पळया, मेन इम्पॉर्टंट दशा आसता. ज्या टायमार कितें घडलां तें आमकां दशा पळोवपा पडटा. हांगा तुमकां दिसता आसतलें 27/10/2022, 27/10/2029 हो पिरियड चलतालो. केतूची महादशा आनी तेजे भितर ताजी चलताली. हे पळय हें कसर दवरलां हांगा. 27/9/2025 टू 15/10/2026 हो पिरियड ताजो खूबच वायट आशिल्लो. सो ह्या पिरियडा भितर ज्यो बी घडटा खूबच सर्पदोश स्पेशली आसा जाल्यार स्पेशली ह्या टायमार इफेक्ट जाता. सो ही दशाय सुद्दां केतू महादशा राहू अंतदशा जेन्ना कोणाही आसता त्या टायमार तुमी मातशी काळजी घेवपाची. सो हांव देवा कडेन परत मागता तेगेले आत्माक शांती मेळूं म्हणून. धन्यवाद.